जेव्हा फोनवरती रिझल्ट ऐकला तेव्हा मी रडले, कम्प्लिटली रडले आणि सगळे रडले घरातले. सो मला असं वाटतं की आपण स्वप्न बघायला किंवा पुढे जायला फायनान्शियल कंडिशन हे कधीच कारण असू नये आणि नसतंच ॲक्च्युली. या सगळ्या प्रवासात कधी कधी असं वाटतं की यार चला थांबावं इथं, आता आपल्याच्यानं नाही होत. म्हणजे बऱ्याचदा सगळ्यांच्या आयुष्यात तो एक पॉईंट आलेला असतो. यश म्हणजे काय, जे मिळाल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो. माझ्यासाठी तसं नाही आहे, ती जर्नीच माझं एक इन्स्पिरेशन असतं. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता वेगवेगळे विषय मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. असाच एक वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन आम्ही आलेलो आहोत. एक वेगळी सिरीज, एक विशेष अशी सिरीज आम्ही सुरू करत आहोत, जिचं नाव आहे असामान्य. असामान्य म्हणजे काय, सामान्य व्यक्तींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर एक काही अचिव्हमेंट केलेली आहे आणि असामान्यत्व प्राप्त केलेलं आहे. अशा लोकांच्या यशाची कहाणी आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हरिवंशरायजी बच्चन म्हणतात, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगदी हे सत्यच आहे. सातत्याने प्रयत्न करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या लोकांना एक दिवस निश्चितच यश मिळत असतं आणि अशाच कथा, अशाच कहाण्या या सिरीजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. आणि या सिरीजमध्ये आमच्यासोबत एक खास गेस्ट आहेत. अशा गेस्ट आहेत ज्यांचं घरचं बॅकग्राऊंड अतिशय सामान्य आहे, ज्यांच्या 4-5 पिढ्यांमध्ये त्यांनी जे अचीव केलं असं कुणीच नव्हतं. अशा गेस्ट आमच्यासमोर आहेत. माझ्यासमोर आहेत विद्याजी वंगे. ह्या व्यवसायाने CA आहेत आणि मी म्हणल्याप्रमाणे यांच्या 3-4 पिढ्यांमध्ये CA नावाचा प्रकार यांनी पाहिलेला नाही आणि यांनी ह्या CA बनल्यात. अतिशय सामान्य परिस्थितीनं हे आलेले आहेत. शेतकरी कुटुंबातनं यांचा प्रवास सुरू झाला होता आणि हे सगळं यांनी अचीव केलेलं आहे. म्हणजे एक सामान्य घरातली मुलगी, खेड्यातली मुलगी CA बनते. हा असामान्य असा हा प्रवास आहे आणि हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. मॅडम, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. खूप खूप थँक्यू सर. सामान्यातनं असामान्य आहे का नाही हे मला नाही माहिती, पण माझा प्रवास तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला मला आवडेल आणि त्याच्यातनं जर खरंच नेक्स्ट जे जनरेशन आहे त्यांना हेल्प होणार असेल तर मी असं माझं भाग्य समजेल. मी जो उल्लेख केला की अतिशय सामान्य परिस्थितीतून तुमचा प्रवास सुरू झाला होता आणि आज तुम्ही एक अचिव्हमेंट केली आहे, म्हणजे एक असामान्य ह्या कॅटेगरीत तुम्ही आलेला आहात. ह्या सगळ्या आपल्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? बालपणाच्या काय आठवणी, काय ते सगळा माहोल होता? हो, माझं गाव उजेड आहे, इस्लामाबाद नाव होतं त्याचं. ते एक छोटंसं गाव आहे. त्याच्यामध्ये माझं एज्युकेशन 9वीपर्यंत तिथे झालेलं आणि जेव्हा एज्युकेशन चालू होतं तेव्हा एक इन्सिडेंट झाला होता माझ्या लाईफमध्ये. 7th स्टँडर्डमध्ये स्कॉलरशिप एक्झाम असते, त्याच्यामध्ये मी केंद्रामध्ये पहिली आले होते आणि ती गोष्ट एक माझ्यासाठी ब्रेक थ्रू बनली. त्यानंतर मला असं वाटलं की माझ्या बाबांच्या डोळ्यामध्ये जे मी एक कौतुकाचं जे क्षण बघितला, तो अनुभवला, त्याच्यानंतर मला वाटलं की असं काहीतरी करायचं आपण की आपल्या आईवडिलांना आपल्याबद्दल प्राऊड वाटलं पाहिजे आणि तो एक क्षण होता माझ्यासाठी. त्यानंतर मग पुढची वाटचाल चालू झाली. पुढे 10वीला मला लातूरला यायचं होतं शिकायला. त्याच्यामध्ये थोड्या अडचणी होत्या, कारण की गावाकडे जे एक आहे की मुलींना आपण इतका खर्च करून शिक्षण नाही देऊ शकत. तशीच माझी फॅमिली पूर्ण शेतकरी फॅमिली आहे. सो इन्कम सोर्स एकदमच जेमतेम असतो आणि बाबांचं म्हणजे ॲक्च्युली आमची ही जॉईंट फॅमिली आहे. बाबा मी ज्यांना म्हणते आहे ते आमच्या घरचे सगळ्यात मोठे, म्हणजे माझे चुलते. ओके. ॲक्च्युली त्यांचं स्वप्न होतं की मी चार्टर्ड अकाउंटंट बनावं आणि ते कसं पुढे गेलो आम्ही, तर एक तो 10वीचा जो इन्सिडेंट होता की मला जायचंच होतं लातूरला, पण मला तो चान्स भेटत नव्हता. मला परमिशन नव्हती भेटत घरून, आर्थिकरित्या पण परिस्थिती नव्हती आणि दुसरं म्हणजे एक मुलगी पाठवायची म्हणजे असुरक्षितता एक असते वडिलांच्या मनामध्ये, तेही होती. तेव्हा माझ्या लातूरमध्ये असलेल्या आजोबांनी, ते ॲडव्होकेट होते दानोबा रेड्डी, त्यांनी आणि माझ्या आईने खूप प्रयत्न केले आणि त्यांना कन्व्हिन्स करून मला इथे पाठवलं. 10वीला आल्यानंतर बरोबर आहे, मला टार्गेट दिलं होतं की 10वीला जर तू चांगले मार्क्स घेतलेस तरच पुढे काहीतरी होईल तुझं, नाहीतर आम्हाला पॉसिबल नाही आहे, आम्हाला एवढं झेपणार नाही, असं एक होतं. 10वीला मी 73% पास झालेली. त्यानंतर बाबांनी अजून एक इंडिकेशन दिलं होतं की
आता म्हणजे मी जे सांगतोय ते तू करशील. तरी पण माझं एक 10वी जेव्हा मी दिली तेव्हा 10वीचं जे व्हॅकेशन पिरियड असतो त्या पिरियडमध्ये सर्वजण विचार करतात ना की कुठल्या स्ट्रीमला जायचं, काय बनायचं, आपण अल्टिमेटली कुठे जायचं आहे. तर त्या गोष्टीमध्ये मला एकदा असं झालं की आपण असं काहीतरी फील्डमध्ये जाऊ जिथे अजून कोणीच नाही पोचलेलं आहे, आमच्या घरामधनं तरी कोणी नाही गेलेलं आहे अजून तरी. आणि ज्याच्यामुळे की जी परिस्थिती आहे ना, फायनान्शियल परिस्थिती, ज्याच्यामुळे मला खूप हिंड्रन्स येत होते पुढे जायला, तर ती आपण काहीतरी बदल करू शकू, त्या प्रोफेशनला निवडू आपण. तेव्हा माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की हे एक चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशन आहे, ते इतकं स्टँडर्डाइज्ड आहे आणि तुम्हाला इतकं म्हणजे फायनान्शियली तुम्ही नॉलेजेबल होता, फायनान्शियली तुम्ही सेटल डाऊन होता, हे गोष्टी सांगितल्या, एवढीच माहिती होती. ते एक विजन ठेवून पुढचं 11th-12th कॉमर्समध्ये घेतलं. शाहू कॉलेजमध्ये माझं एज्युकेशन झालं आणि त्यानंतर मग पुढची वाटचाल चालू झाली. म्हणजे 10वी नंतरच क्लिअर झालं होतं की आपल्याला सीएच व्हायचं थोडं. 10वी व्हॅकेशन 10वी व्हॅकेशनमध्ये. तरी तुम्ही म्हणलात की मी 73च मार्क घेतले, म्हणजे 73 म्हणजे फार, म्हणजे आजच्या काळात बघायला गेलं तर ते फार असे काही जास्त मार्क नाही. तरी पण तुम्ही मग सीए कडे कसं काय गेलात? कारण खूप डिफिकल्ट कोर्स मानला जातो, आजही मानला जातो. 10वीच्या काळामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा लातूरमध्ये आले, शेवटी माझी गावाकडची जी पोझिशन होती, जसं मला इंग्लिशचं नॉलेज म्हणा किंवा इंग्लिश हा विषय, मॅथ्स हा विषय खूप कच्चा होता आणि खूप स्ट्रगल सगळ्यांचाच असतो. आणि गावाकडनं शिफ्ट होणं इकडे, कारण की डायरेक्ट कॉम्पिटिशन इथल्या लोकांशी होतं आहे, तर तो एक फेज माझ्यासाठी खूप डिफिकल्ट झाला. नवीन गाव, नवीन शहर, नवीन लोक, नवीन शाळा, सगळं नवीन होतं आणि एक सेटबॅक आला मला की माझा कॉन्फिडन्स लूज झाला तिथे ॲक्च्युली. ओके. 10thमध्ये मी खूप कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे मला लक्षात येत नव्हतं की मी काय करू. त्याच्यामुळे त्या विचारामध्येच मी ती एक्झाम दिलेली. म्हणजे मला असं वाटतं की अभ्यास करून दिली असती तर खूप चांगले मार्क्स आले असते अजून. त्या टेन्शनमध्ये दिल्यामुळे तो स्कोर आला. सगळा आजूबाजूचा माहोल बघून थोडंसं डिप्रेशन मध्ये आपण यांच्या बरोबरीचे नाही असं तो नाही, तो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स 100% मी खूप अनुभवलाय. आता नुसती फक्त उजेडवरनं लातूरला यायचा फेज एक होता. नंतर 12वीला जेव्हा 11वी-12वीमध्ये ते सेट केलं ना की CA करायचं आहे आणि हे बाबांना सांगितलं की मला असं असं करायचंय म्हणून कॉमर्स घ्यायचंय, तेव्हा काही रिलेटिव्हजनी मला फोन करून सांगितलं की हो तुला तेवढंच जमेल. म्हणजे 73% म्हणजे खूप मोठी पर्सेंटेज नाही आहे. सो तेव्हा पण खूप वाईट वाटलं की नाही, काहीतरी होत आहे, आपण करूयात. सो प्रत्येक वेळेस स्वतःलाच एक विश्वास देणं की आपण करू शकतो, आपण हा डिफिकल्ट कोर्स अचीव करून दाखवू, देन वी विल प्रूव्ह समवेअर की आपण पण आहोत, समवेअर आपण पण आहोत. आणि मेन म्हणजे बाबांचं एक होतं की ते जसे जसे मला टार्गेट देत होते ना की 12thमध्ये इफ यू आर गेटिंग अबव 80 मगच तुला ते CA वगैरे तुला जे करायचं ना ते करू देईन मी. म्हणजे नेक्स्ट जर्नी वॉज टुवर्ड्स द पुणे. कारण की तेव्हा लातूरमध्ये तेवढं फॅसिलिटीज नव्हत्या CA करण्यासाठी, क्लासेस नव्हते, इन्स्टिट्यूट नव्हतं. आता जसं इन्स्टिट्यूट आहे लातूरमध्ये तसं नव्हतं, एक्झाम्स वगैरे तिथेच जायला लागायच्या. त्याच्यामुळे पुण्याची जर्नी चालू झाली. सो 12thमध्ये मग मी परत एक ब्रेक थ्रू झाला माझ्या लाईफमध्ये. जसं 7th स्टँडर्डमध्ये झाला होता तसं 12thमध्ये मी रँकमध्ये आले कॉमर्समधनं, स्टेट बोर्डमधनं. तेव्हा मग तो क्षण होता अगेन, परत एकदा बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि ही वॉज जस्ट एक इतकी छान मिठी मारली होती त्यांनी आणि ते इतके खुश होते. तो क्षण माझ्यासाठी अजूनही मी ते विसरू शकत नाही आहे. म्हणजे आय कॅन फील दॅट. त्याच्यानंतर मग माझी CAची जर्नी चालू झाली. आता मुळात उजेडून लातूरला आल्यानंतर तुम्ही थोडंसं म्हणजे सगळ्यांनाच होतं मोठ्या शहरात गेल्यानंतर आपल्यासारख्या खेडेगावातल्या लोकांना, आणि पुणे तर खूप मोठं शहर होतं. मग ते सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? तर लातूरहून पुण्याची जर्नी म्हणजे असं होतं की आम्ही रँकर होतो ना, तर रँकरला फर्स्ट लाईनला बसवायचे क्लासमध्ये आणि तिथे चांगले मार्क्स होते, त्याच्यामुळं चांगल्या कॉलेजला, टॉपमोस्ट कॉलेज आहे BMCC कॉलेज, तिथे ॲडमिशन भेटलं. आणि क्लासेससाठी आम्ही CAचे कोचिंग घेण्यासाठी प्रायव्हेट कोचिंग लावली होती. तिथे जाऊन बसलो. त्यांच्या रँकर्समध्ये आणि आमच्या रँकर्समध्ये जमीन आसमानचा फरक होता. बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल कारण की आपण जे म्हणतो ना, वासरात लंगडी गाय शहाणी, असं एक म्हण आहे, तसं फील व्हायला लागलं की आपल्याला काहीच नाही येत, आपला बेसिस पक्का नाही आहे, आपल्याला अकाउंट्स हा सब्जेक्ट येत नाही, मॅथ्स प्रॉपरली येत नाही, आपला कसा निभाव लागणार. क्वेश्चन्स खूप येत होते, कन्फ्युजन्स येत होते.
आपल्याला होईल की नाही हा प्रश्न पण वाटत होता. परत एकदा हिट झालं ते, परत भीती तयार झाली. पण नंतर म्हणलं की नाही, आपण आत्तापर्यंतची जर्नी जर बघितली तर आपण खूप मेहनतीने, एक हार्डवर्क आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू स्टडी आहे. ह्या दोनच गोष्टी आपल्या, म्हणजे मला असं वाटतं लातूर रिजन म्हणा, मराठवाडा रिजन म्हणा, ह्या रिजनमध्ये 2 क्वालिटीज खूप चांगल्या आहेत. एक हार्डवर्क आणि कंटिन्यू हार्डवर्क करायची ताकद, पेशन्स लेवल आहे आपल्यामध्ये, आणि तो मला हेल्प केला. आणि त्याच्यामुळे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये फर्स्ट लेवल जी आहे आमची CA फाउंडेशनची ती पास करू शकले. आता जर तुम्ही म्हणलात की आर्थिक परिस्थिती पण आपली जेमतेमच होती, सगळी मर्यादित साधनं, अभ्यासाच्या बाबतीत पण त्या सगळ्या गोष्टी, आर्थिक पण आपण मर्यादितच, अभ्यास पण मर्यादितच, हे सगळं असताना तुम्ही CAचं अचिव्हमेंट जे केलं त्याच्या मागची तुमची प्रेरणा काय होती, किंवा म्हणजे काय म्हणता येईल, काय इन्स्पिरेशन होतं, कशामुळे हे सगळं तुम्ही करू शकलात ह्या सगळ्या अडचणीतनं? आर्थिक परिस्थितीमध्ये कारण की दरवेळेस असं सांगितलं जायचं की माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. मला वाटतं सगळीकडे होत असेल तसं. तू कसं मॅनेज करणार आहेस, तू बघ. हे सेट केलेलं रेकॉर्ड होतं की इतक्या लेवलपर्यंतच तुला खर्च करायचा आहे. पण ते डोक्यात आधीच होतं की आपण म्हणजे आवश्यकतेच्या व्यतिरिक्त कुठलाच खर्च करायचा नाही. हे एकदम सेट होतं, कारण की ते टार्गेटच दिलं होतं घरून. आणि मला वाटतं ते प्रत्येकाच्या घरी असतंच. आणि जिथे अशा बॅकग्राऊंडमधून येतो तेव्हा तर मग ते टार्गेट दिलेलं असतं. सो फक्त जायचा यायचा खर्च. आणि एक चांगली गोष्ट सांगू का, CA कोर्समध्ये ना खूप कमी फीस आहे. सो मला वाटतं CA टोटल ओव्हरऑल कोर्स माझा नियर अबाउट 50,000 झालेला आहे. अच्छा, किती वर्षापूर्वी? हा, इट इज 2004 ते 2009ची चर्चा, 5 इयर्स. ओके. पण तरी एक बॅक ऑफ माइंड असतं की बाबा आपल्याकडे पैसे कमी आहेत, किंवा जनरली लोक म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही काही करू शकत नाही आहे, आमची काय म्हणतात आम्हाला रिसोर्सेस नाहीत म्हणून आम्ही काय अचीव्ह करू शकलो नाही आहे. मग ह्या सगळ्यातनं तुम्ही पण म्हणजे कमी अधिक प्रमाणात त्याच सिच्युएशनमध्ये होतात. कसा मार्ग काढलात? आणि आत्ता असे जर विचार करणारी लोक आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, जे काही असतील ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार, त्या लोकांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता एकूण तुमच्या प्रवासातनं? किंवा आज तुम्ही हे सगळं अचीव्ह केल्यानंतर तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या प्रवासाकडे? त्या खऱ्याच अडचणी मांडण्यासारख्या आहेत का? त्याच्यामुळं माणूस पुढे जायचा थांबू शकतो का? ह्याच्याबद्दल काय सांगाल? आता जेव्हा माझी सिच्युएशन अशी होती की मला काहीतरी, मी निर्णय घेतला होता माझ्या स्वतःपुरता होता तो, तेव्हा माझा एक निर्णय माझ्या वडिलांपर्यंत पोहोचवणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, आणि तिसरी गोष्ट फायनान्शियली आपण त्याला कसं, ते कसे करणार आहेत. कारण की तेव्हा मला कळत नव्हतं की किती पैसे लागणार, फक्त मला करायचं एवढंच कळत होतं. मेहनत माझी, कष्ट माझे, पण पैसे बाबांनाच द्यायचे होते. त्याच्यामध्ये जो आईची साथ भेटली मला, मी सांगितलं ना, ती एक भेटली. मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठली इच्छा किंवा एक स्ट्रॉंग विश असते आपली, जर आपण ठरवलं तर मग तुमचे रिलेटिव्ज येतात, जे जे गरजेचे लोक आहेत. जसं माझी मोठी बहीण माझ्या मदतीला धावली, माझा मोठा भाऊ मदतीला धावला, म्हणजे हे लोक आपोआप मार्ग निघत गेले सर. म्हणजे याच्यामध्ये मी स्वतः काही केली नाही. तर ते म्हणतात ना, एक मार्ग जर ठरवला तर त्या मार्गाहून जाते वेळेस जे जे अडथळे असतात ते आपोआप दूर होतात आणि दुसरे मार्ग भेटत जातात ते करायला. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वप्न बघायला किंवा पुढे जायला फायनान्शियल कंडिशन हे कधीच कारण असू नये, आणि नसतंच ॲक्च्युली. जर माझ्याकडे बघितलं तर ते नाहीच आहे. नुसतं फायनान्शियल नव्हतं सर, मुलींना एवढ्या लांब पाठवणं, आणि एक तर सुरक्षिततेचा भाग आहे, आणि दुसरं फायनान्शियली. कारण की आपल्याकडे आपल्या रिजनमध्ये एक मुलगी म्हणजे एक जबाबदारीच समजली जाते ना, नंतर लग्न करायचं आहे, बाकी तिचं सगळं करायचं आहे. त्याच्यामुळं ते आधीपासूनच पॅरेंट्स विचारत असतात की आपण किती पैसे आपण खर्च करायचे मुलींसाठी. तर त्या विचारसरणीमध्ये खूप अवघड जातं. या सगळ्या प्रवासात कधी कधी असं वाटतं की यार चला थांबावं इथं, आता आपल्याच्यानं नाही होत. म्हणजे बऱ्याचदा सगळ्यांच्या आयुष्यात तो एक पॉईंट आलेला असतो. तो पॉईंट तुमच्या आयुष्यात कधी आला आहे का? आणि आला असेल तर तुम्ही त्याच्यावर कसं, म्हणजे त्याच्यावर मात देऊन कसं पुढं गेलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? थोडंसं डिटेलमध्ये काय सांगता येईल? येस, तो प्रसंग आला माझा लेवल 2ला. CAची लेवल 1 क्रॉस केली, सगळे आनंदात होते. लेवल 2ला, लेवल 1मध्ये आपण पास झालो की आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला येतच, आता आपण इझिली पुढे जाऊ.
लेवल 2 मध्ये मला सेटबॅक बसला सर. मी अक्षरशः फेल झाले. म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्यांदा नापास होणं काय असतं ते मी अनुभवलं. आणि तेव्हा फील झालं की बाबा आपण कॅपेबल आहोत का, पहिली गोष्ट. कारण की इकडून तर बाबांचे पैसे, कारण की एक गिल्ट असतं की आपण त्यांचे पैसे वाया घालवले 1 वर्ष. दुसरं वेळ जातो आहे, कारण की मुलींकडे एज पटकन वाढत जातं. सो एज्युकेशनचा काळ खूप कमी असतो आपल्याला. त्यावेळेस मला वाटलं सर की मी पुढे जाऊ की नको, पुढची एक्झाम देऊ की नको. त्या क्षणी एक झालं की जर मी एक लास्ट ट्राय केला, म्हणजे आयुष्यामध्ये जर मी हा ठरवलं की माझा शेवटचा क्षण आहे हा, आणि एक मला शेवटचं ट्राय द्यायचं आहे, हे एक्झाम देऊन शेवटचा आपल्याला प्रयत्न करायचा, ती गोष्ट ठरवली. आणि मी दोन्ही ग्रुप एकत्र दिले. म्हणजे दोन्ही ग्रुप एकत्र देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि रिझल्ट आला तेव्हा मला वाटतं माझ्या मोठ्या बहिणीकडे होते. रिझल्ट आला तेव्हा आम्ही दोघी अशी ओक्साबोक्शी रडत होतो. कारण की ते अचिव्हमेंट आहे ना, ते असंच नव्हतं आलं. कारण की मी पूर्णपणे संपले होते तिथे. म्हणजे करिअर परत सगळं भरून परत यायचा मार्गाला असं जाणवत होतं. मग परत एक इन्स्पिरेशन आलं की नाही, आता परतीचा मार्ग नाही, आता मग आपण कव्हर करूनच जायचं. तर मग याच्यामधनं मी एक गोष्ट शिकले सर, की जेव्हा कुठला असा प्रसंग येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता संपलं सगळं, तेव्हा आहे ना शेवटचा ट्राय, म्हणजे शेवटचा प्रयत्न कसा करतो आपण, आपल्याला फक्त लास्ट मोमेंट आहे आणि इथे आपण 100% प्रयत्न करतो. तो मोमेंट जो असतो तो तुम्हाला सक्सेस देऊन जातो. आणि तेच झालं. दॅट हॅज हॅपन्ड एक्झॅक्टली. दोन्ही ग्रुप एकत्र निघाले आणि ॲट अ टाइम मी फ्री झाले तिथून. बरं, हा सगळा जो झाला इन्सिडेंट म्हणा, फेल झालात, परत खूप मेहनत करून तुम्ही पास झालात थोडक्यात, म्हणजे मेहनत वाढवली आणि तुम्ही अचिव्हमेंट झाली. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही 2 बहिणी होता आणि खूप रडलात. ज्यावेळेस हा निरोप तुमच्या वडिलांना, म्हणजे बाबांना हा निरोप गेला किंवा आईला वगैरे हा निरोप गेला, काय रिॲक्शन होती, काय सांगाल त्याच्याबद्दल? काही नाही, ते उड्या मारत होते. एक्झॅक्टली ते उड्या मारते. कारण की अजून तरी लेवल 2च क्रॉस केली होती मी, अजून CA बनले नव्हते. तेव्हा बाबांनी सगळ्या गावभर सांगितलं होतं की माझी मुलगी CA बनली आहे, CA बनतीये, आता झाली, फायनलला गेली म्हणजे झालीच CA. आणि एक महत्त्वाची गोष्ट आली सर त्याच्यानंतर, एक आर्टिकलशिप म्हणून असते आम्हाला, इंटर्नशिप. त्याच्यामध्ये लर्निंग विथ अर्निंग असते. तर त्या गोष्टीमुळे फायनान्शियली जे प्रॉब्लेम होता माझा, मला बाबांकडनं पैसे मागायला आवडायचे नाहीत. नंतर एक असतं ना की एका एज नंतर आपण नाही मागू शकत. तेव्हा मग मला ते असिस्टंट जे आर्टिकलशिपमध्ये आम्हाला ट्रेनिंगचे अमाऊंट मिळायची, त्याच्यावरती माझा महिन्याचा खर्च भागायचा. सो एक मला असं फील व्हायचं की चला आपण कुठेतरी काहीतरी हेल्प करतोय त्यांना. आणि CA समजा सगळं कम्प्लीट जर होऊन तुम्ही CA होऊन ज्यावेळेस परत गावाकडे आलात, त्यावेळेस तर रिॲक्शनबद्दल काय सांगाल, कशी होती सर? सांगू का, CA फायनल चा रिझल्ट, सेकंड ग्रुपचा रिझल्ट, म्हणजे कम्प्लीट झालं, डिग्री घेऊन आलात? येस, डिग्री घेऊन आलो. राईट. डिग्री म्हणजे ॲक्च्युली एक्झॅक्टली डिग्रीचा जो असतो ना, तो क्षण असतो ज्या दिवशी रिझल्ट लागतो, तोच असतो. तेच मला म्हणायचं. त्या दिवशी मी गावात होते, माझ्या घरी होते, उजडला होते. आणि तेव्हा माझे जे बाबा मी म्हणतीये, माझे चुलते, ते एक्सपायर झालेले सर. अच्छा. ज्यांचं स्वप्न होतं ते आधीच गेलेले. अच्छा. ओके. मग ते हार्डेस्ट थिंग होती सगळी. जेव्हा फोनवरती रिझल्ट ऐकला तेव्हा मी रडले, कम्प्लिटली रडले आणि सगळे रडले घरातले. सो पाणी नाही. ओके सर. माझा मोठा भाऊ जो आहे त्यांनी जबाबदारी घेतलेली, त्यांची जी काही रोल प्ले होता तो माझ्या मोठ्या भावाने घेतलेला. आणि माझं वजन 52 किलो होतं तेव्हा, त्यानं माझ्या वजना एवढे पेढे वाटलेले गावामध्ये. क्या बात. म्हणजे ते एक सगळ्यांसाठी एक प्राऊडची गोष्ट होती. आणि म्हणजे मी ते शब्दात नाही सांगू शकत तुमच्यासोबत. तो क्षणच खूप वेगळा होता. सगळे सेलिब्रेट करत होते
आणि मला असं फील होतं की बाबा आपण दुसऱ्यांच्या आनंदाचं एक कारण होऊ शकतो, हे तेव्हा मला कळालं सर. मॅडम, ह्या बोलण्याच्या ओघात एक विषय विसरला की जसा तुमच्या वडिलांच्या फॅमिलीकडनं वगैरे सपोर्ट होता बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज मुलींचं आयुष्य फार बदलतं असं बोलतात आणि जनरली ते आपण पाहतच असतो. आता इव्हन माझ्या घरचं पण बघितलं तर माझी मिसेस तिच्या घरी असताना वेगळी असते, माझ्या घरी आल्यानंतर सगळं वेगळं तिला मोल्ड करावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. हा पण एक फार रिफॉर्मेशनचा पिरियड आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सासरच्या मंडळीकडचा कसा तुम्हाला सपोर्ट राहिला आफ्टर मॅरेज नंतर, त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच सर, त्या भागामध्ये मी खूप भाग्यशाली आहे. कारण की मला जी फॅमिली भेटली, माझा जो पार्टनर आहे, लाईफ पार्टनर आहे, माझे हजबंड आहेत, ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते पण प्रॅक्टिसिंग आहेत, लातूरमध्येच प्रॅक्टिस करतात. आणि माझे सासरे आहेत, सर्जन आहेत. परळीमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे, डॉक्टर हरिश्चंद्र वंगे त्यांचं नाव आहे. आणि ती आणि माझ्या सासूबाई किंवा मग माझ्या ज्या नंदा आहेत, 2 नंदा आहेत मला. मी जेव्हा ह्या फॅमिलीकडे बघितले तेव्हा ह्या फॅमिलीचे मूल्य जे आहेत, व्हॅल्यूज, ते ह्युमॅनिटी ओरिएंटेड खूप आहेत. म्हणजे माणसातले माणसं आहेत ते. त्यांना माणसाजवळ राहायला आवडतं, माणसांची सेवा करायला आवडते. त्या गोष्टी मला खूप हेल्प झाल्या की हे जे सोशली कनेक्टेड राहणं आहे हेच आपलं मूळ आहे असं ते सांगतात. आणि माझ्या करिअरमध्ये आता मला प्रॅक्टिस करायची आहे, मला कुठे प्रॅक्टिस करायची आहे, कुठलाही निर्णय माझ्यामध्ये कधीही लादला जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रीडम देतात. एकदाच म्हणतात की तू विचार कर, तुला काय वाटतं ते योग्य पद्धतीने तू कर. म्हणजे हर्डल्स कुठेच नाही आहेत, फक्त सपोर्ट आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते. अच्छा. येस. म्हणजे जसं वडिलांकडनं सपोर्ट होता तसंच सासरी पण तो सपोर्ट असल्यामुळं पण तुमचा प्रवास थोडा सोपा झाला म्हणायला हरकत नाही. हो हो हो. ते म्हणतात ना, माणसं खूप चांगली भेटली आणि सपोर्टिंग भेटली. आणि त्यासोबत सासऱ्यांना वाचनाची खूप आवड आहे. त्यांनी प्रत्येक वेद वाचलेला आहे, खूप पुस्तकं वाचलेली. त्यांची नियर अबाउट 1000च्या वरती त्यांची लायब्ररी आहे स्वतःची. ती एक वेगळीच पर्सनॅलिटी आहे. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये आत्तापर्यंतच्या जोपर्यंत मी त्यांना भेटली नाही तोपर्यंत असा व्यक्तीच मी बघितला नाही जो की म्हणजे त्यांचा जन्मच अशासाठी झाला की ते फक्त सर्व्हिस देतात. ही नेवर थिंक, म्हणजे अजून त्यांनी कधीच पैशाला हात नाही लावला. ते पेशंट सर्जरी करतात आणि बाहेर येतात, ते बाकी सगळं दुसरे बघत राहतात. ही नेवर टच द मनी. म्हणजे अशी व्यक्ती कधी बघायला मिळत नाहीत. ते एक माझ्यासाठी एक वेगळंच हे होतं की हे असे पण माणसं असतात. आणि ऑब्व्हियसली हजबंडचा पण खूप सपोर्ट आहे. मला मुलगा आहे 11 वर्षाचा, एकच मुलगा आहे. आणि तो पण म्हणजे तो खूप सपोर्ट करतो. आत्ता मला ह्या इंटरव्ह्यूसाठी मी जाणार आहे म्हणल्यानंतर म्हणाला की मम्मा नॉर्मल बोल. म्हणजे तो सपोर्टच आहे माझ्यासाठी खूप. म्हणूनच खूप नॉर्मल बोलतात. हो. हा सगळा प्रवास आता झालेला आहे. आत्ता तुम्ही बऱ्यापैकी स्थिरावलेला आहेत म्हणा सगळ्याच बाबतीत. जो की संघर्षाचा तो सगळा काळ गेलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात आणि तुमच्या यशात तुमचं आणि फॅमिली व्यतिरिक्त हे सगळं जर क्रेडिट द्यायचं असेल तर नेमकं तुम्ही कोणाला द्याल? किंवा ह्या सगळ्या प्रवासातला तुमचा रोल मॉडेल एखादा म्हणता येईल किंवा हिरो कुणाच प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असतो, असं कुणाला श्रेय देता येईल? कुठल्या गोष्टीला? रोल मॉडेल म्हणजे व्यक्तीच असावं असं काही नाही आहे, काही असू शकतं. ओके. यामध्ये सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन ते करण्याची जी मोटिवेशन दिलं तो एक माणूस आहे. तो माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यावेळेस. आणि 11वीला मी अशीच गेले तेव्हा त्यांचे शब्द ऐकलेले होते मी. ते माझ्या कानात अजूनही घुमतात. नाही ना, आपण लातूरमध्ये कशाला आलोत? टाइमपास करायला आलोत ना. दॅट वर्ड हिट्स मी व्हेरी शार्पली. तो शब्द, ते वाक्य मला खूप शार्पली हिट झाले. कारण की त्यांचं जे होतं की तुम्ही मोठे व्हा, तुम्ही तुमचं करिअर घडवा, तुम्ही काहीतरी बना. आणि तो एक मोटिवेशन होता. त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या लाईफमध्ये. आणि दुसरं, माझ्या ह्या वाटेवरती जे लोक आले, माझ्या मदतीला आले, फायनान्शियली मदत केली, मला इन्स्पिरेशन दिलं, मदत केली. बाकी प्रत्येक बाजूने बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये केले. माझे फ्रेंड्स आणि मॅक्झिमम रिलेटिव्ज आहेत जे मला हेल्प केले. त्यांचं सगळं श्रेय माझं कुटुंब आणि हे आजूबाजूचे सगळे लोक. आणि त्यासोबत ऑब्व्हियसली ज्यांच्याकडनं मी हे सगळं शिक्षण घेतलं, आमचे SB झावरे सर.
सरांना श्रेय देईल. आज सक्सेसची तुमची व्याख्या काय, म्हणजे सक्सेसला तुम्ही कसं बघताय? पद, प्रतिष्ठा, पैसे, नेम, फेम, काय नेमकं सक्सेस तुमच्या दृष्टीनं काय आहे? यश म्हणजे काय, कसं बघताय? तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय यशाचा? म्हणजे मला त्याआधी मी काय बघते त्याआधी मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल, कारण की ती यूथ्सपर्यंत पण पोचेल असं मला वाटतंय. माझ्या व्याख्येमध्ये यशाची व्याख्या मी अशी करते सर, जसं स्ट्रॉंग विश असायला पाहिजे आपली, जशी की माझी होती 10thला. त्यानंतर त्याच्यासोबत येतं हार्डवर्क आणि हार्ड थिंकिंग. तिसरी त्यासोबत एक कंटिन्यूटी लागते, म्हणजे त्याला आपण म्हणतो सातत्य आणि पेशन्स म्हणतो सर. तो पेशन्स आपल्याला पाहिजे. दर फॉर्म्युला इज सेम, इंटेंट प्लस युअर हार्डवर्क ऑर द पेशन्स अँड द प्लस युअर कंटिन्युटी इन युअर वर्क. ह्या 3 गोष्टीमुळे यश तुम्हाला मिळतं. मग ते तुमच्या एज्युकेशन क्षेत्रात असो किंवा मग तुम्ही तुमचं बाकीचं एज्युकेशन नंतर जेव्हा तुम्ही आत्ताची जी लाईफ कॅरी करता, मॅरिड लाईफ म्हणा किंवा आफ्टर द एज्युकेशन लाईफ, तिथे पण तुम्हाला सक्सेस भेटतं. तर माझ्यासाठी ह्या लेवलला माझं यश म्हणजे म्हणतो ना आपण की मला यश म्हणजे काय, जे मिळाल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो. माझ्यासाठी तसं नाही आहे. ती जर्नीच माझं एक इन्स्पिरेशन असतं. ती जर्नी मला खूप आनंद देते. ती गोष्ट माझ्यासाठी यश आहे. जसं की मी खूप रिझर्वड काइंड ऑफ पर्सन आहे. म्हणजे मी खूप कमी बोलणारी व्यक्ती आहे. एक त्याचं कारण असू शकतं, विलेज एरियामधनं आहे, इंग्लिश प्रॉपर नाही आहे, फ्लुएंटली बोलता येत नाही आपल्याला, किंवा कॉन्फिडन्स कमी असतो, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो. त्याच्यामुळं नेहमी मागे राहायचं, कमी बोलायचं. म्हणजे जिथं आवश्यक आहे तेवढंच बोलायचं आणि बाजूला व्हायचं, असं होतं. नंतर माझी जी जर्नी जसं म्हणतात ना, आपल्याला पुढे घेऊन जाते. लाईफ शेप्स यू. लाईफ तुम्हाला शेप करत असते. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी येतात त्याला फक्त रिसीव्ह करत जायचं आपण. तसंच झालं मग आफ्टर धिस पिरियड, जेव्हा CAचं आपण प्रोफेशनल प्रॅक्टिस स्टार्ट केली, तेव्हा एक अपॉर्च्युनिटी आली सर, आणि तिने माझं पूर्ण आयुष्य चेंज केलं, डेस्टिनी चेंज केली. म्हणजे मी कधीच विचार नव्हता केला की मी एक टीचर बनेल किंवा एक ट्युटर बनेल, मुलांना काहीतरी शिकवेन, कारण की एकतर आवडत नव्हतं किंवा मग येत नव्हतं, दोन्ही गोष्टी आहेत. आणि ती अपॉर्च्युनिटी भेटल्यानंतर एक लक्षात आलं की आपण ह्या गोष्टीमध्ये हेच माझं खरं सक्सेस आहे. म्हणजे मला काहीतरी गोष्टी मिळतात, सो काहीतरी गायडन्स मिळतोय, इनर गायडन्स म्हणा, आउटर गायडन्स म्हणा, आणि ती अपॉर्च्युनिटी आपल्यासोबत येते. यश म्हणजे थोडक्यात प्रवास, आपल्याला आवडते त्या गोष्टीला अचिव्हमेंट साठी प्रवास म्हणजे यश तुमच्या दृष्टीनं मानता. कारण की बघा, एक ऑब्झर्व केलं होतं मी, हा CA फायनल झालो, आपण CA डिग्री भेटली, आपल्याला खूप आनंद झाला, फॅमिली आनंदात, किती दिवस आनंद भेटतो. त्याच्यानंतर सगळेजण डाऊन होतात, मी पण डाऊन होते, कारण की परत कन्फ्युजन, कुठलं करिअर निवडायचं, प्रॅक्टिस करायची की जॉब करायचा तर कुठे करायचा, किती साऱ्या गोष्टी असतात. तर मला असं वाटतं की यश म्हणजे तुम्हाला जे आवडतं ना, तुमचा जो स्वधर्म ओळखून तुम्ही जे करता ना, ते माझ्यासाठी यश आहे. अच्छा, फार काय म्हणतात त्याला, हे झालं, काय म्हणतात, ज्ञान की बात झाल्यासारखी झाली. होप सो व्ह्युअर्स जे काही असतील, विशेषतः तरुण, ते ह्याच्यातनं नक्कीच काहीतरी बोध घेतील आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतील. आत्ता आपण जसं उल्लेख केला की आपण अतिशय ग्रामीण भागातनं आलो आहोत, तसं मराठवाडा, लातूर सगळ्यांना माहितीच आहे. ह्या भागातल्या तरुणांना जे आत्ता शिकतायत, काही का शिकत असताना, विशेषतः मुलींना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता किंवा काय संदेश द्याल? आजच्या ह्या काळात काळ खूप बदलला आहे, फार मोठे चॅलेंजेस त्या काळात आपल्या सगळ्यासमोर आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या क्षेत्रात खूप टफ चॅलेंजेस येत आहेत. आणि त्या अशा काळामध्ये तरुण विद्यार्थ्यांनी, तरुणींनी काय मोटिवेशन घ्यावं किंवा काय केलं पाहिजे, विशेषतः आपल्या भागातील, ग्रामीण भागातील, काय सांगा येईल? मी मागे एकदा म्हणाले की आपल्या भागातल्या मुलामध्ये 2 क्वालिटीज खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे हार्डवर्क करणं, आपण मागे नाही हटत जेव्हा वेळ येते कामाची, आणि दुसरं पेशन्स. ह्या 2 गोष्टी आपल्याला परिस्थितीने पण शिकवल्यात. आणि आपला जो एरिया आहे, ऑब्व्हियसली दुष्काळग्रस्त भाग म्हणून समजला जातो, सगळेजण ओळखतात आपल्याला, असंच म्हणून ओळखतात. बाहेर गेले की लातूर म्हणजे अर्थक्वेक विचारतात. तर ह्या 2 क्वालिटीजला आपण पकडून आपण काही करू शकतो.
जर माझ्यासारखी व्यक्ती करू शकते तर मला नाही वाटत की कोणी म्हणजे त्याला काही स्पेशल क्वालिटी लागते, स्पेशल काही गोष्टी यायला पाहिजेत, म्हणजे इंग्लिशच यायला पाहिजे, मॅथ्स खूपच चांगलं पाहिजे, असं काहीच नाही आहे. तुमचं हार्डवर्क आणि तुमचं पेशन्स ह्या 2च चेक पॉईंट्स आहेत तुमचे. अच्छा, तरुणांनी तेच येते. ह्या 2च गोष्टीला जे आपली क्वालिटी आहे ना तिला पकडून आपण जायचं पुढं. अच्छा मॅडम, शेवटचा एक प्रश्न घेतो. आत्ता भविष्यात तुमचे काय टार्गेट्स आहेत? स्वतःबद्दल काही सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय जबाबदारी आहेत किंवा काय टार्गेट्स आहेत? भविष्याचं काय प्लॅनिंग आहे? काय सांगाल याच्याबद्दल? ओके, आता सध्या तरी मी प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यासोबत मी कॉलेजमध्ये लेक्चर्स देते, कॉमर्स स्टुडंट्सला देते, इन्कम टॅक्स, अकाउंट्स हे सब्जेक्ट शिकवते. त्यासोबत मी लातूर ब्रांच ऑफ ICAIची मॅनेजिंग कमिटी मेंबर आहे. ह्या गोष्टीमधनं मला एकच फील होतं माझ्या लोकांसाठी, कारण की मी आली आहे ज्या मातीतनं, त्या मुलांसाठी मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. जसं मी म्हणाले ना की प्रत्येकाचा जर स्वधर्म कळला आपल्याला, म्हणजे स्वधर्म म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप आनंद भेटतो त्या गोष्ट करायला भेटली आणि त्याच्यामधनं आपल्याला वेल्थ पण भेटली, मग पैसे पण भेटले, तर आपण आपल्यासारखा माणूस असणार नाही. तर मला त्यांना हेल्प करायची सर, आणि त्यावेळी माझे प्रयत्न पण चालू आहेत. मी करिअर काउन्सिलिंग्स घेते, कंडक्ट करते, कॉलेजेसमध्ये जाऊन स्वतः अप्रोच करते आणि त्या थ्रू छोटे छोटे मेडिटेशन्स पण शिकवते, ज्यामुळे त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल, जे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहेत, ह्या गोष्टीवरती वर्क करता येईल. मी त्यावेळी कॉन्ट्रीब्यूट करते आहे अँड दॅट आय एम डुईंग द फ्री ऑफ कॉस्ट. अच्छा अच्छा. नक्कीच जे काही व्ह्युअर्स असतील, विशेषतः तरुण असतील, या तरुणांनी या मुलाखतीतनं काय घ्यायचं तर पेशन्स आणि मेहनत आणि स्वधर्माची ह्यांची व्याख्या काय आहे तर तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो किंवा जे करण्यासाठी तुम्ही बनला आहेत ते ओळखा, त्याच्यात मेहनत करा, सातत्य ठेवा आणि पेशन्स ठेवा, यश तुमच्या हातात येईल. या मुलाखतीचा गमक मला वाटतं हेच असेल. भारत सत्ता अशाच असामान्य व्यक्तींची मुलाखत पुढच्या काही टप्प्यामध्ये घेऊन येणार आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. या मुलाखतीबद्दलची तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तरुणांसाठी काही करायची इच्छा मॅडमनी या मुलाखतीत बोलून दाखवली आहे. भविष्यात कुणाला CA व्हायचं असेल किंवा त्या संबंधित एक अडचण असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तर त्यांच्या डिटेल्स पण आम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू. भारत सत्ताला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.